पश्चिम बंगालमध्ये मतदारांवर दबाव आणण्यासाठी सशस्त्र पोलीस आहेत। जिथे निवडणूक तिथे मोदी शहांचे दौरे सुरू असल्याचं राऊत म्हणाले। मोदी आणि शहांनी मणिपूरमध्ये जावं असंही संजय राऊत म्हणाले। यावरून मात्र नवनाथ बन यांनी पलटवार केलाय, पाहूया। प्रधानमंत्री मोदी जी, गृहमंत्री अमित शाह जी और उनका पूरा मंत्रिमंडल पश्चिम बंगाल में घूम रहे थे, ओपन जीप में रैली निकाल रहे थे। अब जाइए मणिपुर में, देखिए क्या हो रहा है, वहाँ भी रैली निकालिए, लोगों को थोड़ा सा साहस दिखाइए। लेकिन नहीं, जहाँ चुनाव है वहाँ मोदी जी और शाह जी जाएंगे। जहाँ चुनाव है वहाँ की सरकार और वहाँ के अपोजिशन के ऊपर दबाव डालने के लिए लाखों की संख्या में अर्धसैनिक बल वहाँ लाएंगे। ये लोकशाही लोकतंत्र है। पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कुठेही मतदारांवर दबाव नाही। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडागिरी काय असते तर काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांची हत्या करण्याचं काम पश्चिम बंगालमध्ये झाले। संजय राऊत ममता दीदींच्या गुंडाकडनं काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या पश्चिम बंगालमध्ये झाली। इंडिया अलायन्समध्ये काय सुरू आहे ते पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळते। काँग्रेस विरुद्ध तृणमूल हा हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये होतोय। त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी तिथं अर्धसैनिक बल तैनात करण्यात आलेत आणि कुठेही मतदानावर दबाव नाही, मतदारावर दबाव नाहीये। दबाव असता तर 95% मतदान झालं नसतं। तर हिंदू असल्याचा बनाव करून मुलींना फसवणारं रॅकेट अमरावतीत सक्रिय असल्याचा गंभीर आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णींनी लगावलाय। मुस्लिम हॉकर्सची मस्ती उतरवण्याची गरज असल्याचंही कुलकर्णी म्हणाले। हे नवीन लव जिहादचं षडयंत्र हे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या स्वरूपाने समोर आलं आहे, हे या प्रकरणावरून दिसत आहे। अमरावती पोलिसांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे, हे रॅकेट शोधलं पाहिजे। हे जादू मंत्र तंत्र अत्तर लावणं, प्रायव्हेट पार्ट्सला हट्ट्या दाखवणं, वेगवेगळ्या आणि समस्याग्रस्त मुलींना फासण्याचे प्रकार आहेत। याच्यात किती मुली फासल्या गेल्या आहेत याचा शोध पोलिसांनी लावला पाहिजे। त्या रियाजुद्दीन, फयाजुद्दीन आणि त्याचा दुसरा हिंदू नाव धारण करणारा जो आरोपी अटकेत आहे यांची पूर्ण सर्व प्रकारची CDR सहित सगळी चौकशी करून या प्रकरणाचा व्यवस्थित तपास केला पाहिजे आणि हे उघडकीस आणलं पाहिजे अशी माझी अमरावती पोलिसांना विनंती आहे। आणि रियाजने पुन्हा त्याला सांगितले तू त्याच्याकडून पैसे परत घे आणि मी तुला तुझे काम करून देतो। असे करून त्यांनी तिला स्वतःच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले आणि याच्यातून त्यांचे संबंध प्रस्थापित झाले आणि पुन्हा त्यांच्या संबंधातून त्या महिलेने तिची छळवणूक व्हायला लागल्यानंतर नांदगावपेठ पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिलेली आहे। नांदगावपेठ पोलीस ठाण्यात 64/1, 64/2, 115(2), 351(2), 351(3) आणि कलम 3 ब्लॅक मॅजिक ॲक्ट 2013च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील दोन्ही आरोपी रियाज आणि वसीम यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील तपास नांदगावपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। याबाबत अधिक सर्व आणखीन सखोल जाऊन आम्ही तपास करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।